लोकसत्ता यशस्वी भवमध्ये मी निलिमा किराणे तुमचं स्वागत करते। गेल्या वर्षभर लोकसत्ता यशस्वी भवच्या सर्व मार्गदर्शकांनी तुम्हाला सगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या प्रकारांनी मार्गदर्शन केलंय आणि वर्षभर तुम्ही जे काही केलंय त्याचा उपयोग करायची, ते पेपरमध्ये उतरवण्याची आता वेळ आली आहे। खरं म्हणजे आता परीक्षा अगदी उद्यावर आली आहे, म्हणजे आपण उंबरठ्यावरतीच उभे आहोत आणि आता मग माझं गेल्या वर्षात हे राहिलं ते राहिलं, हे मी केलंय की नाही, ते राहिलं केलंय की नाही, याचा विचार करायची आता वेळ नाहीये। जे काही हातात असलेल्या वेळात आपण करू शकतो तेवढं फटाफट त्याची रिव्हिजन करायची, सराव करायचा आणि अत्यंत संपूर्ण आत्मविश्वासाने पेपर लिहायला जायचं, एवढंच आता आपल्याला करायचंय। बाकी कुठल्याही गोष्टींना आता मध्ये येऊ द्यायचं नाहीये। परीक्षेच्या अभ्यासाबद्दलच्या सगळ्या सूचना तर तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेतच, पण लोकसत्ता यशस्वी भवच्या सर्व मार्गदर्शकांनी घरातून बाहेर पडल्यानंतर परीक्षा केंद्रावर जाईपर्यंत आणि नंतर पेपर देईपर्यंत कशा कशाची काळजी घ्यायची याच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याची अवश्य आठवण ठेवा। तुम्ही पेपर लिहिताना एखादा प्रश्न आला नाही किंवा अवघड जाईल किंवा आठवणार नाही असं एक दडपण मनामध्ये सुरू झालं तर तो प्रश्न त्या दडपणाला सतत कंटिन्यू मनात ठेवायचं नाही, याची थोडीशी तुम्हाला विचार मनात करावा लागेल। अशा वेळेस कसं करायचं, म्हणजे तुम्ही म्हणाल की सांगणं सोपं आहे पण करायचं कसं, तर हे करायचं असं की आत्ता मी समजा दडपण घेतलं तर काही फरक पडणार आहे का, नाही, त्यापेक्षा मी दडपण न घेण्याने मी चांगलं लिहू शकेन, एवढा फक्त विचार केला की ते मनातलं दडपण बरेचदा नाहीसं होतं। तर याचा वापर तुम्ही पेपर लिहिताना अवश्य करा। दडपणाबाबत सुद्धा मला पालकांना काही सांगावंसं वाटतंय। एखादा पेपर संपवून आपला पाल्य घरी आला किंवा आली की आपण त्या पेपरबद्दल अनेकदा चर्चा करतो आणि मग अरे रे हे चुकलं, तरी मी तुला तेव्हा सांगितलं होतं की त्याच्यावरती नीट अभ्यास कर पण तू केला नाहीस, अशा अनेक गोष्टी आपण आपल्या पाल्यांशी बोलतो आणि त्याचा परिणाम असा होतो दुसऱ्या दिवशीची उत्तरपत्रिका लिहिताना त्या मुलावरती त्याचं दडपण येऊ शकतं। तर आपल्याला याची अवश्य काळजी घ्यायची आहे की वर्षभर जे आपण कष्ट घेतलेले आहेत ते ह्या शेवटच्या काही दिवसांमध्ये वाया जाता कामा नयेत, याची जबाबदारी नक्कीच पालकांची आहे। थोडक्यात म्हणजे पालकांनी असं करायला हवंय की मुलांच्या मनस्थितीशी स्वतःला पूर्णपणे रिलेट करायला हवंय। म्हणजे असं की आपण आपल्या या पाल्याच्या जागी असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं, आता आपल्यावर किती दडपण आलं असतं, हे नक्कीच आपली 10वीची परीक्षा आठवली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि त्याप्रमाणे आपलं वागणं बदललं तर आपल्या पाल्यांना त्याचा खूप चांगला उपयोग होईल, असं मला अगदी आवर्जून सांगायचंय। तुमच्या पाल्याची गेल्या 10 वर्षात तुम्हाला क्षमता खूप नीट माहिती आहे, म्हणजे प्रत्येकच आई वडिलांना असं वाटतं की त्याला अजून करता आलं असतं किंवा तिला अजून करता आलं असतं पण ती करत नाही, तो करत नाही। हे जरी असलं तरी प्रत्येकाला आपल्या पाल्याची क्षमता साधारण किती आहे हे नक्की माहिती आहे। त्यामुळे आता या शेवटच्या निर्णायक क्षणाला जेव्हा कदाचित पाल्यांनी खूप चांगला अभ्यास केलेलाही असेल आणि त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळणारही असतील, त्यावेळेस पालकांनी त्यांचं टीकाकार असू नये असं मला वाटतं। त्याऐवजी त्यांचे मित्र असलं पाहिजे, त्यांच्या सोबत असलं पाहिजे आणि तुमचा जो विश्वास आपल्या मुलांवर आहे तो त्यांना दिसायला पाहिजे। परीक्षेच्या 8 दिवस आधी गेल्या वर्षी माझ्याकडे एक आई तिच्या मुलाला घेऊन आली, त्याला सारखं दडपण येतंय, त्याच्यासाठी काहीतरी करा असं ती आई सांगत होती। मी त्या मुलाला विचारलं की कसलं दडपण येतं रे तुला, तर तो सांगत होता की माझं सेंटर मला लांबचं मिळालंय, मग मी वेळेवर पोहोचेन ना, 11ची परीक्षा आहे, रिक्षा मिळेल ना, माझ्या पेनातली शाई संपणार नाही ना, वर्गात पंखा असेल ना, अशी कुठल्याही प्रकारची टेन्शन्स त्याला मधनं यायची आणि त्याला वाटायचं की आपल्याला लिहिताच येणार नाही। तर ही जी सगळी दडपणं होती ही खरं म्हणजे त्याच्या मनातून आलेली नव्हती, तर कधी ना कधी पालकांनी बोलताना अरे बापरे आता तुझं सेंटर एवढं लांबचं आलं का, मग आता कसं होणार, तुला पंख्याची सवय आहे, जमेल ना पंखा नसेल क्लासरूम मध्ये, तर अशा प्रकारच्या कॉमेंट्स आपण जाता येता करतो, नकळत करतो, आपला हेतू काही त्याच्यामध्ये वाईट नसतो, पण मुलांना मात्र ती गोष्ट खूप मोठी वाटते कारण ही परीक्षा ही त्यांच्यासाठी खूप मोठी असते आणि त्यामुळे मग त्यातल्या बारीक सारीक दडपणे, आधी मनात खूप दडपणं असतातच आलेली, अभ्यासाचं टेन्शन असतंच आणि त्याच्यामध्ये मग या छोट्या छोट्या दडपणांची ज्यांची गरज नसते ती खूप मोठी जागा व्यापतात आणि त्याचा परिणाम कदाचित प्रत्येकाच्याच होईल असं नाही, पण कदाचित त्या सगळ्या त्या दिवशीच्या पेपरवरती होऊ शकतो। तर याचं भान पालकांनी अगदी अवश्य ठेवावं आणि आपला हेतू जरी चांगलाच आहे, म्हणजे मी असं म्हणल्यानंतर तुम्ही म्हणू शकता की आमचा हेतू काय वाईट होता का हे म्हणण्यामागे, तर हे असं नसतं। तर आपल्या हेतूचा, आपल्या चांगल्या हेतूतून बोललेल्या सुद्धा कॉमेंट्सचा मुलांवरती परिणाम कसा होतोय याचा विचार करून जर आपण थोडेसे त्या गोष्टी टाळल्या तर त्याचा उपयोग जास्त होईल असं मला वाटतं।
तर याच्यात खरं म्हणजे एकच गोष्ट आपण स्वतःही विचार करायची आणि मुलांनाही तसाच विचार करायला शिकवायचा की जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये, म्हणजे आता उद्या परीक्षेच्या दिवशी जाताना त्या सुरक्षा मिळेल का किंवा तिथे पंखा असेल का, या गोष्टी खरंच कुणाच्या हातात आहेत. किंवा अगदी शेवटच्या क्षणी मुलांचा अभ्यास झाला नसेल तर तो आता होणारच नाहीये ना, एखादा चॅप्टर राहिलाय, एखादा टॉपिक राहिलाय तर तो होणारच नाहीये. तर त्या गोष्टीचं दडपण अजिबात घ्यायचं नाही. म्हणजे मुलांना आणि पालकांना दोघांनाही मी हे सांगते की अशा प्रकारची कुठलीच दडपणं या शेवटच्या क्षणी घ्यायची नाहीत. ती घालवण्यासाठी विचार असा करायचा की आता हे सगळं करून काही उपयोग आहे का, नाही, मग मी काय केल्याचा उपयोग आहे. तर जे काही केलंय ते नीट आठवलं, पुन्हा एकदा त्याचं मनन केलं आणि पूर्ण कॉन्फिडन्सनी, पूर्ण आत्मविश्वासाने जर मी पेपर लिहिला तर त्याचा उपयोग होणार आहे. हे जर आई वडील आणि मुलं, आई वडील आणि पाल्य हे एकमेकांना किंवा स्वतःला सांगत राहिले तर ह्या दडपणाचा भाग खूप मोठ्या प्रमाणात शेवटच्या क्षणी कमी होतो. माझ्याकडे येणारी 11वी-12वीची मुलं नंतर आठवण सांगतात की 10वीच्या पेपरला आम्ही इतके बोर झालो होतो, एकामागून एक फोन येत होते शुभेच्छांचे, बेस्ट ऑफ लकचे, आणि ऐन वेळेला त्यामुळे काय अभ्यास करायचा किंवा काय वाचलंय असं आमच्या लक्षातच येत नव्हतं आणि सारखे आम्ही डिस्टर्ब होत होतो. तर आम्हाला आता परीक्षा म्हणलं की टेन्शन अभ्यासाचं येत नाही, त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन येतं ते येणाऱ्या बेस्ट लकचं. तर मुलांची ही जी प्रतिक्रिया आहे ना ती खरंच खूप बोलकी आहे की प्रत्येक जण, नातलग, जवळचे हे शुभेच्छुक असतात. त्यांना खूप मनापासून इच्छा असते की आपल्या लाडक्या भाच्याला, भाचीला किंवा जे कोण मुलगा मुलगी असतील त्यांना चांगले मार्क मिळावेत. पण या शुभेच्छांनी त्यांनी जे एक बेरिंग घेतलेलं असतं परीक्षेचं, पेपरचं एक बेरिंग असतं, म्हणजे असं की सगळं जे डोक्यात साठलेलं असतं त्या विषयाचं ते योग्य प्रकाराने मांडणी त्यावेळेसही मुलं बोलत नसतील किंवा काही करत नसतील, शांत बसली असतील तरी त्यांच्या मनात होत असते आणि त्याचं साठवून धरलेलं असतं. आणि त्यावेळेस जर मध्ये मध्ये कुणीतरी येऊन अगदी शुभेच्छांचे जरी शब्द वापरले तरी कुठेतरी ते सगळं डिस्टर्ब होतं. आणि हे आपल्याकडून होऊ नये याची पण काळजी पालकांनी अगदी अवश्य घ्यायला पाहिजे, कारण नाहीतर मग पुन्हा शेवटच्या क्षणी होणाऱ्या ताणांमध्ये हाही एक वेगळा न जाणवणारा ताण पुन्हा वाढतो. याच्यावरती उपाय मी तुम्हाला असा सुचवेन की मुलाला ज्यावेळेस तो अभ्यास करत नाहीये आणि विश्रांती घेतोय अशी एखादी वेळ, समजा संध्याकाळी 5 ते 6 तो काही करत नसेल किंवा ती काही करत नसेल किंवा खेळायला जात असेल किंवा थोडेसे शांत बसत असतील, तर त्यावेळेस ती वेळ एक ठरवून त्यावेळेस सगळ्या पालकांनी भेटायला यावं, सगळ्या नातलगांनी किंवा ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्या सगळ्यांनी भेटायला यावं किंवा फोनवरती शुभेच्छा द्याव्यात. 10वीचा विद्यार्थी हा उंबरठ्यावरचा विद्यार्थी असतो. 10वीची परीक्षा संपली की एक खूप मोठं जग मुलांसाठी खुलं होणार असतं आणि या सुट्टीचा उपयोग कसा घ्यायचा याचा सुद्धा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी थोडासा वेगळा विचार आत्ताच म्हणजे परीक्षा झाल्यानंतर करायला हवा. हा जो वेळ आहे हा खूप मोठा असतो. म्हणजे 2 ते 3 महिन्याची ही सुट्टी, इतकी छान मोकळी सुट्टी कधीच मिळत नाही. पुढचं कुठलंच दडपण नसतं आणि परीक्षेचा रिझल्ट लागेपर्यंत काहीही करता येणार नसतं. तर हा जो वेळ असतो तो आपली कौशल्य वाढवण्यासाठी मुलांनी वापरायला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा त्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतील, तर आज कम्प्युटरचं जग आहे, तर सगळ्यात आधी मुलांनी टायपिंग शिकावं असं मला नेहमी वाटतं, कारण तुम्ही काहीही पुढे करणार असाल तर त्याच्यासाठी कम्प्युटर अत्यंत आवश्यक आहे. आणि टायपिंग जर येत असेल तर फक्त टाईप करण्यासाठी मेंदू आणि हाताचा जो संबंध जोडला जातो आणि त्यामुळे आपला विचार थांबतो काम करताना, ते जर टायपिंग येत असेल तर मेंदू स्वतंत्रपणे काम करू शकतो आणि बोटं स्वतंत्रपणे टाईप करू शकतात आणि त्यामुळे तुमचा विचाराचा आणि कामाचा वेग हा जवळजवळ चौपटीने वाढू शकतो. आपल्याकडे टायपिंगला खूप कमी समजतात अनेकदा, पण ते तसं नाहीये आणि मुलं नाही म्हणली जायला तरी पालकांनी अवश्य जबरदस्ती करून त्यांना 1 महिनाभर तरी टायपिंग शिकायला पाठवायला पाहिजे असं मला वाटतं. दुसऱ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे वेब डिझायनिंग, कम्प्युटरचे कोर्सेस किंवा इंजिनिअरिंगला जाणारी मुलं असतील किंवा इंजिनिअरिंग आवडत असेल तर ज्या बेसिक गोष्टी आहेत इंजिनिअरिंगमधल्या त्याचे छोटे छोटे कोर्सेस असतात, त्यालाही मुलांना पाठवता येईल. इलेक्ट्रिशियन, वायरमन यासारखी या व्यवसायांसाठीची जी स्किल्स आहेत, या शिक्षणासाठीची जी स्किल्स आहेत ती हातामध्ये बसवता येतील आणि या सगळ्या गोष्टींसाठी ही सुट्टी खूप छान वापरता येईल. दुसरं म्हणजे भटकंतीसाठी याच्यासारखा काळ नाहीये. ट्रेकिंगला जाता येईल, वेगवेगळे शहरं, वेगवेगळी भारतातली पुरातत्व ठिकाणं किंवा अशा गोष्टी पाहता येतील. ज्यांना फोटोग्राफी आवडते किंवा ज्यांना कॅमेरा आणि शूटिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी अवश्य ही सुट्टी या भटकंतीसाठी वापरावी
आणि स्वतःला वाढवावं, कारण हा उंबरठ्यावरचा जो वेळ आहे ना तो सुद्धा खूप सुंदर असतो, दडपण विरहित असतो आणि पुढच्या जगात तुम्हाला किती पटकन जगाशी जुळवून घेता येणार आहे हे हा वेळ ठरवू शकतो. हे थोडंसं भान मुलांना असतं थोडंफार, पण पालकांनी जास्त प्रयत्न करून मुलांना ते दिलं तर ते खूप उपयोगाचं होईल. परीक्षा संपल्यानंतरच्या सुट्टीत काय करायचं त्याच्याबद्दल आता मी तुमच्याशी बोलतेय आणि तुम्ही सुद्धा बरेच प्लॅन्स केलेले असतील, पण अजून परीक्षा व्हायची आहे. त्यामुळे थोडंसं मागे जाऊन मी तुम्हाला माझ्यातर्फे आणि लोकसत्ता यशस्वी भवच्या सर्व मार्गदर्शकांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते. बेस्ट ऑफ लक.